हॅलो मुलांनो, आज आपण उदाहरण संग्रह 16 पाहणार आहोत. जर तुम्ही या अगोदरची उदाहरण संग्रह पाहिली नसतील तर ते तुम्ही नक्की पहा, कारण ते पाहिले तरच हे तुम्हाला समजणार आहे. कारण ते भागाकाराचं किंवा गुणाकाराचं बेसिक आहे आणि हे त्या पुढील आहे. तर मी ते व्हिडिओ अगोदरच आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. तर तुम्ही पाहिला नसाल तर आपल्या चॅनलमध्ये जाऊन ते तुम्ही व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे तुम्हाला हे समजण्यात सोपं जाईल. आणि सोबतच मुलांनो, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझी सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मुलांनो, उदाहरण संग्रह 16 मधील गणित क्रमांक 1 पाहूया. आबांनी 10,000 रुपयांपैकी 7,000 रुपये शाळेत देणगी दिली. मुलांनो, तुम्ही सगळं गणित वाचून मग गणित सोडवायचं नाही कधीच, कारण हे शाब्दिक उदाहरणे आहेत आणि आपल्याला अनुक्रमाने सांगितलेलं असतं काय काय करायचं ते. तर थोडं थोडं गणित वाचायचं आणि ते सोडवत जायचं. तुम्हाला तुमचं बरोबर उत्तर नक्की मिळेल. तर आबांनी 10,000 रुपयांपैकी 7,000 रुपये शाळेला देणगी दिली. म्हणजे याचं काय करायचं आहे, तर 10,000 मधून 7,000 वजा करायचं आहे, कारण 10,000पैकी 7,000 ही देणगी आहे. तर आपल्याला वजाबाकी करायची आहे पहिल्यांदा. तर 3,000 उरले. तर उरलेली रक्कम प्रत्येकी इयत्तेत सर्वांगीण प्रगती दाखवणाऱ्या याप्रमाणे 6 विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून समान वाटण्यास सांगितले. तर उरलेली रक्कम म्हणजे 3,000 ही 6 विद्यार्थ्यांना समान वाटण्यास सांगितले आहे. तर 6 भागिले 3,000 करायचं. तर याचं उत्तर 6च्या पाड्यात 6पेक्षा 3 ही लहान आहे, तर 0 घ्या पहिल्यांदा. तुम्हाला मी भागाकार कसा करायचा आहे अगोदरच्या खूप व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. खूप छान पद्धतीने विश्लेषण केलं आहे, तर तुम्ही ते नक्की पहा. तर आता वरची संख्या खाली घ्या आणि 6च्या पाड्यात 30 आहे का पहा. तर 6च्या पाड्यात 30 हे कितव्यांदा आहे, तर 5व्यांदा आहे. 1 2 3 4 5. तर 5चा भाग केला 30. मुलांनो, आता इथे पुढील संख्या नाही, हे झिरोच आहे. तर हे 0 खाली घेतलं तर उत्तर 0 0च येईल, पण ह्या 0ची काहीच किंमत राहणार नाही. म्हणून हे 0 तुम्हाला माहीतच आहे, नियमाप्रमाणे भरी घ्यायची. तर आपला भागाकार हा 500 आला. तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला किती रुपयांचे बक्षीस मिळेल, तर त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना 500 रुपयांचे बक्षीस मिळेल. तर तुम्ही लिहा इथे. तर हे पहा मुलांनो, तुमचं गणित हे पूर्णपणे सोडवून झालेलं आहे आणि तुमचं शेवटचं उत्तर हे 500 रुपये आलं आहे. तर आता आपण हे गणित तुम्हाला समजलं असेल, तर आपण गणित क्रमांक 2 कडे जाऊया. गणित क्रमांक 2 मध्ये विचारलं आहे, सहलीसाठी 50 मुलांकडून प्रत्येकी 260 रुपये वर्गणी जमा केली. तर आपण अगोदर या 50 मुलांकडून 260 रुपये प्रत्येकी जमा केले आहे. तर सर्व मिळून वर्गणी किती झाली हे काढूया. तर ते कसं काढायचं, 260ला 50ने गुणलं की पूर्ण वर्गणी, एकूण वर्गणी आपल्याला मिळेल. 0ने कोणत्याही संख्येला गुणलं तर 0च येतं. तर 0, 5 सक 30ला 0, हाचे आले 3, 5 दुने 10 आणि 13. तर एकूण वर्गणी ही 13,000 जमा झालेली आहे. तर त्यापैकी 11,450 रुपये सहलीसाठी खर्च झाले. तर किती रुपये शिल्लक राहिले, तर 11,400 म्हणजेच 13,000मधून 11,450 एवढीच रक्कम काय झाली आहे, तर खर्च झाली आहे. तर तेवढी आपल्याला वजा करायची. 10मधून 5 गेले 5, हाचे आले 1, 10मधून 5 गेले 5, हाचे आले 1 1 1. तर नाही 0 सॉरी तर 1,550 इतकी वर्गणी शिल्लक राहिली. तर तुम्ही लिहा किती रुपये शिल्लक राहिले. तर 1,550 रुपये
शिल्लक राहिले. पहा मुलांनो, किती सोपी गणिते आहेत आणि हे तुम्ही 2 किंवा 3 मिनिटात सोडवू शकता. तर मुलांनो, हे गणितही आपलं पूर्ण झालं आहे आणि आपलं शेवटचं उत्तर आलेलं आहे 1550 म्हणजेच 1550. खूप सोपी गणिते आहेत मुलांनो. तुम्हाला जर गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी परफेक्ट येत असेल तर तुम्हाला या गणितात काहीही अडचण येणार नाही. एका दुकानदाराने साखरेचे 50 किलोग्रॅम वजनाचे पोते 1750 रुपयांस आणले, तर साखरेचा भाव कमी झाल्यामुळे त्याला ती साखर प्रति किलोग्रॅम 32 रुपये दराने विकावी लागली. तर त्याला किती रुपये कमी मिळाले? तर मुलांनो, 50 किलोग्रॅम साखर आहे आणि त्याने 32 किलोग्रॅमने विकली आहे. तर आपण त्याने किती पैसे ती साखर विकली हे काढू अगोदर. तर 50 किलोग्रॅम साखर 32 रुपयाने विकली आहे. तर 50ला 32ने गुणा म्हणजे त्याने एकूण किती रुपयात सगळी साखर विकली हे आपल्याला कळेल.